इथं 29व्या राज्यस्तरीय ज्युनियर आट्यापाट्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। 3 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत संपूर्ण राज्यातील 36 संघ सहभागी झाले आहेत। अमरावती जिल्हा आट्यापाट्या असोसिएशन्स, अमरावती महानगरपालिका आणि वीर अभिमन्यू क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमानं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। अमरावतीच्या पन्नालाल नगरमधील वीर अभिमन्यू क्रीडा मंडळाच्या मैदानात आयोजित या स्पर्धेचं 25 ऑक्टोबरला समापन होईल। स्पर्धेत राज्यातील 36 संघ सहभागी झाले आहेत। जेणेकरून महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाचा मान वाढेल। अमरावती महानगरपालिका आणि महानगरपालिकेचे आयुक्त यामध्ये हा सामना चालू आहे। निळ्या रंगाचे बनियान जे आहेत ते औरंगाबाद आहे आणि भगवा रंग जे आहे ते उस्मानाबाद आहे। हा खेळ 2 टीममध्ये खेळला जातो आहे। औरंगाबादचे 2 खेळाडू पकडले आहेत, समोर दूर पण आहे आणि 2 खेळाडूंना आता तिथे जगवून त्यांना पुढे जायचं आहे। तर जो संघ एक विशेष म्हणजे देशातील 27 राज्यांमध्ये आट्यापाट्या हा खेळ खेळला जातो। मात्र तरीही हा खेळ अद्याप राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख बनवू शकलेला नाही। अशातच या खेळाला ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत राज्य आट्यापाट्या असोसिएशनचे सचिव दीपक कविश्वर यांनी व्यक्त केलं। आज पूर्ण भारतामध्ये 27 राज्य हा खेळ खेळतात आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 28 जिल्हे हा खेळ खेळतात आहेत। जे पहिलीच्या तुलनेत हा खेळ वाढलेला आहे, पण याला राजमान्यता, महाराष्ट्र शासनाचा सपोर्ट या गोष्टी अजून जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात मिळत नाहीत आणि समाजाला सुद्धा अजून या खेळाबद्दल पाहायला येत नाही आहेत। लोक क्रिकेटकडे जास्त आकृष्ट आहेत लोक, तर त्यामुळे आमचे प्रयत्न चालू आहेत की प्रत्येक जिल्ह्यात हा खेळ करावा, याच्या स्पर्धा करावा, जेणेकरून हा खेळ इथल्या लोकांना माहिती होईल आणि या खेळाचा प्रसार व प्रसार